गेल्या सप्ताहामध्ये गुरुवारी आठवडा बाजाराच्या दिवशी राजापूर शहरात आणि परिसरात 3 ते 4 संशयित महिला फिरत असल्याची घटना घडली असतानाच सोमवारी शहरानजीकच्या कोदवली साईनगर पुनर्वसन वसाहतीतील हॉटेल फूडलँडमध्ये 4 अज्ञात इसमांनी प्रवेश करत रूम पाहण्याच्या बहाण्याखाली हॉटेलचं ग्राहक नोंदणी रजिस्टर घेऊन पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. हे संशयित हॉटेल फूडलँडच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. या प्रकारानं शहरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळी 4:45 सुमारास हा प्रकार घडलाय. या घटनेनंतर हॉटेल मालक आणि राजापूर नगर परिषदेचे आरोग्य सभापती सुलतान ठाकूर यांनी तात्काळ राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांची भेट घेऊन घडल्या प्रकाराची माहिती देत तक्रारही दिली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी सदरचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रसिद्ध करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. हे 4ही संशयित तरुण म्हणजे 27 ते 32 वयोगटातील आहेत. हॉटेल फूडलँडमध्ये संध्याकाळी 4:45 सुमारास 2 इसम हॉटेलमध्ये आले. त्यांनी या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला रूम आहे का अशी विचारणा केली. त्यानं आहे असं सांगितलं. त्यानंतर त्याने रूम दाखवण्याची मागणी केली. यावेळी कर्मचाऱ्यासोबत त्यातील एक इसम रूम पाहण्यासाठी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर गेला. यावेळी त्याचा एक साथीदार खाली उभा होता, तर अन्य दोघे जण हॉटेलच्या बाहेर घुटमळत होते. त्यानंतर तो इसम रूम पाहून हॉटेल कर्मचाऱ्यासोबत खाली आला आणि त्यानं रूम नको असं सांगितलं आणि ते हॉटेल बाहेर पडले. दरम्यान या कर्मचाऱ्याला हॉटेलच्या काउंटरवरील ग्राहक नोंदणी रजिस्टर टेबलवर नसल्याचं दिसून आलं. त्यानं हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता सदरचे रजिस्टर हे रूम पाहण्यासाठी आलेल्या त्या इसमासोबत हॉटेलमध्ये आलेल्या आणि खाली थांबलेल्या एका इसमानं उचलून आपल्या बॅगेत टाकल्याचं दिसून आलं. यानंतर तात्काळ त्या हॉटेल कर्मचाऱ्यानं ही बाब मालक सुलतान ठाकूर यांना सांगितली. ठाकूर यांनी तात्काळ हॉटेलमध्ये धाव घेत सीसीटीव्ही तपासलं आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. ते युवक मराठी बोलत होते आणि हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर ते हायवेने पेट्रोल पंपाच्या दिशेनं गेल्याचं दिसून येतंय. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनीही सोशल मीडियावर सदरचे फुटेज टाकून सतर्कतेचं आवाहन केलंय. दरम्यान अशा प्रकारे हे 4 संशयित आढळून आल्याने हे नक्की कोण, कुठून आले, हॉटेलचं नोंदणी रजिस्टर त्यांनी का चोरून नेलं, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकाराची दखल घेत पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तपासाची चक्र फिरवली असून या संशयितांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. प्रहार डिजिटलसाठी नरेंद्र मोहिते, राजापूर.